महाराष्ट्रात जमीन घोटाळ्यांचे प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 350 कोटीला दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईमधील सायन येथील 7758 चौरस फुटाचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षासाठी अत्यल्प भाडे तत्वावर देण्यात आल्याची बातमी उघड झाली आहे. ही बातमी थांबते न थांबते तोपर्यंत मुंबईमधील वरळी येथील भिंतीचं प्रकरण हे समोर आलेलं आहे. वरळी महात्मा फुले नगर मद्रासवाडी येथील खान अब्दुल गफार खान मार्गावर सुरू असलेल्या भिंत व गार्डन सुशोभीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता, खोटे पत्ते व दिशाभूल करणारी माहिती देऊन परवानगी मिळवल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रस्त्यावरील सुशोभीकरणाचे काम मुंबई माइल्स या संस्थेच्या मार्फत राबवले जात आहे. स्थानिक रहिवासी तसेच वंचित बहुजन आघाडीने तक्रार केली आहे की हे काम तब्बल 35 दिवस बंद होते, मात्र कोणतीही माहिती न देता काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे, ज्यामुळे पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच रहिवासी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून नोटीस देण्यासाठी एम्पायर इंडस्ट्री लिमिटेड 414 सेनापती बाटपट मार्ग लोअर परेल मुंबई 10 या ठिकाणी भेट दिली असता पत्त्यावर मुंबई माइल्सचं कार्यालयच नसल्याचं उघडकीस झालेले आहे. एम्पायर इंडस्ट्रीज यांनी लेखी स्वरूपात असे कळवले आहे. यावरून संबंधित संस्थेने खोटा पत्ता देऊन महानगरपालिका व शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. या संपूर्ण प्रकारात मुंबई माइल्सला मदत करण्याकरिता संबंधित वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक अभियंत्यांची भूमिका संशयास्पद असून परवानगी प्रक्रियेत त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवासी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेकडे या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबई माइल्स असोसिएशनचे संचालक अभिषेक मंगल प्रभात लोढा व त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटा पत्ता देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. खोट्या माहितीच्या आधारावर परवानगी रद्द करून सुशोभीकरणाचे काम तात्काळ थांबवून ते रद्द करण्यात यावे. या प्रक्रियेत मुंबई माइल्सला मदत करणारे वॉर्ड ऑफिसर व संबंधित सहाय्यक अभियंता यांच्यावर हे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं. नोटिसीसाठी आज मुंबई माइल्सच्या संचालकांना बोलवून दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष कार्यालय दाखवण्याची सक्ती करण्यात यावी, अन्यथा फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा. तसेच खोटा पत्ता देऊन शासनाची फसवणूक केल्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. स्थानिक नागरिकांचं हित, सार्वजनिक मालमत्ता सुरक्षा आणि प्रशासनातील पारदर्शकता टिकवण्यासाठी या प्रकरणात तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश कांबळे यांनी केली आहे. या संबंधित सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. राकेशजी, आपलं स्वागत आहे वैचारिक आखाडामध्ये. आपण आजच्या या जन आक्रोश आंदोलनाबद्दल काय सांगाल? नमस्कार. प्रथमचा या जन आक्रोश आंदोलनाचं उद्दिष्ट असं होतं की वरळी इथेच तेजी खान रोड या ठिकाणी एक मानवतेच्या विषमतेची भिंत उभारण्याचं काम मंगल प्रभात लोढा यांचे चिरंजीव अभिषेक मंगल प्रभात लोढा यांची असणारी मुंबई माइल्स रिझर्वेशन असोसिएशन ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून एक ती विषमतेची भिंत उभारण्याचा त्यांचा तिथे मानस होता. तो 20 फुटापर्यंतची जी भिंत उभारण्यात आली होती, त्याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीकडे स्थानिक रहिवाशांनी लेखी निवेदन देण्यात आलं. याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संबंधित कार्यालय BMC च्या वॉर्ड ऑफिसर स्वप्नाजा क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला. यांच्याशी संपर्क करत असताना त्यांना आम्ही एक गोष्ट निदर्शनात आणून दिली वरळी पोलीस ठाणे व BMC ऑफिसला, की त्यांना जे परमिशन दिलं होतं ते 30 एप्रिल 2025 रोजी ते संपलेलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर जूनमध्ये जी दक्षिण विभागाच्या ज्या वॉर्ड ऑफिसर आहे स्वप्नाजा क्षीरसागर यांनी त्यांना त्या कामाच्या संदर्भात परवानगी देण्यात आली होती. सुशोभीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं आहे, त्याची परवानगी त्यांनी त्या ठिकाणी दिली होती. तर ही परवानगी देत असताना 16,000 स्क्वेअर फुटाचा रस्ता
व फुटपाथ यांना 16,000 स्क्वेअर फुटाचं त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम त्यांनी मंगल प्रभात लोढा यांचे चिरंजीव अभिषेक मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आलेलं होतं. तर त्या ठिकाणच्या रहिवाशांची मागणी होती की आम्ही कोणत्याच पद्धतीचं त्या ठिकाणी कुठल्याच संस्थेला किंवा कोणाला आम्ही सुशोभीकरणाचं किंवा आमदार असो किंवा खासदार असो किंवा नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत त्यांना असं कोणतंच निवेदन दिलं नव्हतं. तरी सुद्धा या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक 20 फुटाची विषमतेची भिंत उभारली होती. ही भिंत याकरता उभारली होती की सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी मंगल प्रभात लोढा यांचे चिरंजीव अभिषेक मंगल प्रभात लोढा यांचं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी त्यांचा बंगला आहे. त्याच्या बरोबर समोर असणारी जी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीमध्ये साऊथ भाषिक जे आहेत जी वसाहत आहे साऊथ भाषिक जे लोक आहेत त्यांच्या ज्या झोपड्या आहेत ही झोपडी झाकण्याकरता त्या ठिकाणी 20 फुटाची भिंत उभारण्यात आली होती. तर ही भिंत तोडण्याकरता आणि ती रस्त्याच्या मधोमध का बांधता याकरता आम्ही या सर्व गोष्टी आम्ही जी साऊथवरती जनआक्रोश मोर्चा घेऊन त्या ठिकाणी 35 दिवसाचं स्टॉपवर घेण्यात आलं होतं. ती भिंत नको आहे करून त्या भिंती रस्त्याच्या मधोमध कशाला हवी आहे याकरता वॉर्ड ऑफिसर यांनी 35 दिवसाची स्टॉपवर्क ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर फेरबदल करून त्या कंपनीने पुन्हा ते बांधकाम चालू केलं. 20 फुटाची भिंत 4 फुटावरती आणून ठेवली आहे असं सांगण्यात आलं आणि ते काम चालू केलं. हे काम चालू केल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणचे रहिवासी असमाधानकारक होते आणि त्यांना ते गार्डन आणि ते शौचालय हे कुठल्याच पद्धतीने निष्कासित होऊ नये आणि सुशोभीकरणाच्या नावावरती ती जागा हडप होऊ नये याकरता पुन्हा ते असमाधान असल्या कारणाने पुन्हा वंचित बहुजन आघाडीने या संदर्भात रहिवाशांच्या माध्यमातून कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे. उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वजण कोर्टाचे नोटीस 1 तारखेला कोर्टाची नोटीस संबंधित अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांना एक नोटीस बजावण्यात आली होती उच्च न्यायालयाने ती त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचबरोबर मुंबई माइल स्ट्रीट जनरेशन असोसिएशन जी संस्था आहे या संस्थेला एक नोटीस काढण्यात आलं होतं. त्या नोटीस त्यांना त्या ठिकाणी देण्यात गेलो असता वंचितचे कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी तर जो त्यांनी जो ऍड्रेस नमूद केलेला आहे आणि त्यांनी जी रस्त्यावरती 16,000 स्क्वेअर फुटाची जी मागणी केलेली आहे तर त्या संदर्भात जी मागणी केलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही त्या पत्रव्यवहार त्यांनी ज्या ठिकाणी जो ऍड्रेस जो आणि जी कंपनी तिथे नमूद केलेली आहे त्या ठिकाणी आहे वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि रहिवासी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी त्या पत्त्यावरती ती कंपनी आणि त्या ऍड्रेसवरती अस्तित्वात नाही आहे हे निदर्शनात आलं. हे निदर्शनात आल्याच्या नंतर दिनांक 2/12 रोजी आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्रक दिलं की अशा पद्धतीने खोटे पुरावे आणि खोटे ऍड्रेस देऊन ते टेंडर घेण्यात आलेलं आहे सुशोभीकरणाच्या नावावरती. अभिषेक मंगल प्रभात बोला राकेशजी तुम्ही हे स्पष्ट करू शकता का की हे सांगू शकता की जे भाजप सरकार आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रातली किंवा मुंबईमधली जमीन हे देण्याचं षडयंत्र रचत आहे. जसं की जवळजवळ 7,658 चौरस फुटाची जमीन सायनमध्ये विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षाच्या लीजवर देण्यात आलेली आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर आता तुम्हाला मी एक प्रकरण त्याच्या पलीकडे लावतो की या ठिकाणी बीजेपी सरकार आपल्या मंत्र्यांना व आपल्या कार्यकर्त्यांना शासनाच्या ज्या जागा आहेत त्या गिळंकृत करण्याचे सर्व काही आदेश काढलेले आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथले जे स्थानिक आमदार आहेत यांना एक निवेदन देण्यात आलं होतं
की वरळी दूध डेअरी या ठिकाणी असणारी 15% वरळी दूध डेअरीची आरक्षित भूखंड 15%चा असणारा आरक्षित भूखंड मंगलप्रभात लोढा याने त्या ठिकाणी चाललेल्या SRA डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा बंगला बांधण्यात आलेला आहे. असं निवेदन आदित्य ठाकरेंना दिलं आणि त्यांनी ते पावसाळी अधिवेशनात त्यांना तो मुद्दा लक्षवेधी घेतला. त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना त्या पद्धतीने पत्र देण्यात आलं की कारवाई कुठपर्यंत आली आहे, तरी नार्वेकरांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवलेली आहे. या पद्धतीने बीजेपीचे सरकार जे आहे ते आपल्या मंत्र्यांना व आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईमधले जवळजवळ भूखंड सुरू करण्याचं कामकाज चालू आहे. आता तुम्हाला महानगरपालिकेमधून काय आश्वासन मिळालं आहे? आम्हाला आता मागे होते त्यांच्या माध्यमातून एक आश्वासन मिळालेलं आहे की पुढे आम्ही आता या कामाला स्टॉप देत आहोत. जोपर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाहीये व त्या ठिकाणची सदरची बाजू तो जो कंपनी आणि तो पत्ता तो आम्हाला त्या ठिकाणी योग्य मिळत होत नाही, आम्हाला एक्सप्लेन करत नाहीयेत, आम्हाला त्याची माहिती पुरेपूर देत नाहीये, तोपर्यंत हे कामकाज बंद राहणार. आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की या सर्व माहिती जर खोटी आढळली तर अभिषेक मंगल प्रभात लोढा यांच्यावरती कायद्यानुसार जो काही गुन्हा नोंद करायचा आहे तो आम्ही नोंद करून घेऊ. खूप खूप धन्यवाद राकेशजी, आपण आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद.